नमस्कार. कशी काय चालली आहे मग मकर संक्रांतीची शॉपिंग? ज्वेलरी वगैरे घ्यायची असेल, बरंच काय-काय घ्यायचं असेल, ब्लॅक कलरच्या साड्या घ्यायच्या असेल, तर सगळ्याचे व्हिडिओ तुमच्यासोबत येणार आहेत. सो आज आहे ना, मी तुमच्यासोबत एक खूप मोठं म्हणजे मी भरपूर Meeshoवरून ज्वेलरी मागवलेली आहे. महाराष्ट्रीयन आहे ॲक्चुअली अँड याच्यातले 1-2 आयटम यायचे सुद्धा राहिलेले आहेत. काही ऑक्सिडाइड आहे, त्याचबरोबर काही छान अशी गोल्ड कलरची सुद्धा आहे. सो आपण वन बाय वन बघूयात काय-काय मागवलेलं आहे. त्याच्यात खूप साऱ्या बँगल्स आहेत, चोकर आहेत ॲक्चुअली खूप सारे. तर हेच बघून घ्या, जे ऑलरेडी मी घातलेलं आहे. खूप सुंदर असं हे मोत्याचं चोकर आहे अँड घातल्यावरती सुद्धा बघत आहात किती छान दिसत आहे. म्हणजे कुठल्या पण आपल्या महाराष्ट्रीयन लुकवरती फर्स्ट क्लास जाणारं चोकर आहे आणि मला वाटतं याच्यासोबत कानातले सुद्धा आहेत. आता मला सापडत नाही आहे डब्बा त्याचा, मे बी याच डब्यात होतं. हो. अँड ह्याची पॅकिंग आहे ना सगळ्याच प्रॉडक्टची खूप सुंदर आहे. म्हणजे छान असं डॅमेज वगैरे होणार नाही अशा पद्धतीने त्यांनी पॅकेजिंग करून पाठवलेलं आहे. तर या चोकरसोबत आहे ना मला छान असं इयरिंगसुद्धा भेटलेले आहेत. खूप सुंदर आहेत म्हणजे घातल्यावर सुद्धा मी छोटेसे घातलेले आहेत कारण की मला तसा साडीचा लूक करायचा होता. हे जरी घातले ना, तरी हे सुद्धा खूप सुंदर दिसणार आहे. आता आपण वन बाय वन सगळे घालून बघणार आहोत, ट्राय करून. आपण नेक्स्ट बघूया. नेक्स्ट पॅकेजिंग बघा ना, खरंच मस्त आहे. मी सगळे ओपन करून बघितलेले आहेत, त्याच्यामुळे सगळ्याची क्वालिटी आहे ना खरंच खूप सुंदर आहे. मी सध्या रिसेंटली ना तुळशीबागेत शॉपिंग केलेली होती. ओके, ही चिंचपेटी आहे. मी सध्या ना म्हणजे तुळशीबागेत शॉपिंग केलेली होती. त्याचा मी ब्लॉगसुद्धा अपलोड केलेला आहे. फक्त ज्वेलरी घेण्यासाठी म्हणून गेले होते आणि आता मी Meeshoवरून एवढी सारी ज्वेलरी मागवलेली आहे ना, मला असं वाटतं यार मी का म्हणजे एवढंसं छोटंसं चोकर आहे ना, मी तुम्हाला साईडला फोटो दाखवते. मी घातलेलं सुद्धा आहे. तर ते मला ₹200 भेटलेलं आहे तुळशीबागेत अँड ते खूप छान-छान असे चोकर आहेत ना, मला अगदी म्हणजे रिझनेबल प्राईसमध्ये Meeshoवरती भेटलेले आहेत. आता ही घातल्यावरती कशी दिसते ते आपण बघूया. वॉव! म्हणजे साड्यांवरती जर ही एकच चिंचपेटी किंवा हे जे चोकर आहे, त्याला चिंचपेटी म्हणतात. सो हे एकच घातलं ना, आपला हा पारंपरिक दागिना आहे. जर तुम्हाला माहिती नसेल, तर हा महाराष्ट्रीयन एक पारंपरिक दागिना आहे. पेशवाई काळापासून चालत आलेला अँड आपल्या महाराष्ट्रीयन साड्यांवरती पैठणी असेल, पण कुठल्या पण काठपदराच्या साडीवर अत्यंत सुरेख दिसतो. आणि आता संक्रांतीला जर ब्लॅक साडी घालायची असेल, तर त्याच्यावरती ना छान असं मोत्याचे दागिने सुद्धा खूप सुंदर दिसतात. त्याच्यामुळे ही चिंचपेटी तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता.